नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी गोपीबाई स्लीव्ज डिझाइन। तर आता स्लीव्जला मी दोन्ही सुईच्या बाजूने मार्किंग केले आहे। हे यासाठी की दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूचे होऊ नाहीत, म्हणून या पद्धतीने मार्किंग करून ठेवायचं आणि जोडताना व्यवस्थित मार्किंग बघून जोडलं की दोन्ही स्लीव्ज एका बाजूच्या होत नाही। तर आता पहा, इथे स्लीव्ज शिवताना ज्या कपड्याचा आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत तो कपडा डबल घ्यायचा आहे। म्हणजे जेवढं मेन स्लीव्ज आहे त्यापेक्षा डबल कापड घ्यायचं आहे, म्हणजे प्लेट्स टाकून ते कापड बरोबर कव्हर होतं। तर हे डबल कापड आहे। तर पहा, इथे डबल कापड घेतलेलं आहे। आता सेंटरला इथे छोटेसे कट देऊन घेते आणि मोजून घ्यायचं आहे। ओपन जी बाजू आहे त्या बाजूकडून 4 इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकताना थांबायचं कुठे हे कळेल। तर पहा, आता जे मेन कापड आहे त्याची सुईची आणि उलटी बाजू चेक करायची आणि त्यानंतर मग इथे प्लेट्स टाकायच्या आहेत। जिथे आपण 4 इंचाचा कट दिलेला होता त्या कटपासून पुढे प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे। आता इथे पहा, तुम्ही अर्धा इंचीच्या प्लेट्स टाकू शकता, किंवा तुम्हाला खूप सारा पफ हवा असेल तर तुम्ही 1 इंच प्लेटसुद्धा घेऊ शकता। पण जर तुम्हाला पफ मोठा हवा असेल तर इथे त्यांना नॉर्मल पफ हवा होता, म्हणून त्याने अर्धा इंचाच्या प्लेट घेतलेल्या आहेत। आणि जिथे आपण 4 इंचाचं मार्किंग केलेलं तिथं कट दिलेला होता तिथपर्यंत आलेला आहे। त्यानंतर आता खालच्या बाजूने या प्लेट्सची जी तोंडं आहेत ती वरच्या प्लेट्सच्या विरुद्ध दिशेने टाकायची आहेत। आणि स्लीव्ज म्हणजे जे आपण अस्तरवरती स्लीव्जचं परफेक्ट कटिंग केलेलं आहे ते जोडताना मात्र वरच्या स्लीव्जची प्लेट्सची तोंडं फ्रंट बाजूकडून आहे की नाही हे चेक करायचे आणि मग स्लीव्ज जोडायचे आहे। तर पहा, आता इथे या प्लेट्सची तोंडं आहेत त्या अगोदरच्या प्लेट्सच्या विरुद्ध दिशेने टाकून घेतलेले आहेत आणि सेम जिथे आपण 4 इंच मार्जिनचा कट दिलेला होता तिथपर्यंतच या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर आता प्लेट्स घालून तयार आहेत। त्यानंतर आता स्लीव्ज घ्यायचे आहे आणि स्लीव्जवरती हे जे कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे। आता इथे थोडंसं हे कापड सिल्कमध्ये असल्यामुळे थोडंसं सरकतं आहे, पण तरीसुद्धा व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिन लावून घ्या आणि हे चेक करायचं आहे की स्लीव्जची फ्रंट साईडला जे आर्महोलच्या बाजूकडची जी तोंड आहे ती आलेली आहे पुढच्या बाजूने पाहिजेत, आणि जी खालची तोंड आहे ती विरुद्ध दिशेने पाहिजेत, म्हणजे मागच्या साईडला दंडघेराच्या बाजूकडून आणि आर्महोलच्या बाजूकडून जी आहे ती स्लीव्जची जी फ्रंट साईड आहे त्या बाजूकडून प्लेट्सची तोंडं असतील या पद्धतीने स्लीव्ज ठेवायचे आहे। आणि मग स्लीव्जला अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्या, किंवा तुम्ही अगोदर पिन लावून घ्या आणि मग शिलाई मारू शकता। पण आता हे कापड थोडं ट्रान्सपरंट असल्यामुळे मी वरच्या बाजूनच शिलाई मारत आहे। पण जर ट्रान्सपरंट नसेल अशा वेळेस तुम्ही 4ही-5ही बाजूकडून सेंटरला आणि दोन्ही बाजूकडनं पिन लावून घ्या आणि मग शिलाई मारून घ्या। तर पहा, इथे प्लेट्स एक्स्ट्राच्या वाटत होत्या दंडघेऱ्याला, कारण दंडघेर थोडा कमी आहे आर्महोलपेक्षा, म्हणून मी 1-2 प्लेट्स उसवून घेतल्या आणि शिलाई मारून घेतली। आता ओपन जी बाजू आहे तिथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते कट करायचं आहे। म्हणूनच गोपीबाई किंवा प्लेटेड कुठल्याही प्रकारच्या स्लीव्ज शिवल्या तर त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजचं कापड एक्स्ट्राचं लागतं, म्हणजेच जेवढं आपण रेग्युलर स्लीव्जला कापड वापरतो त्यापेक्षा डबल लागतं। आणि हो, उंचीला 1 ते 1.5 इंच जास्त ठेवायचं, म्हणजे प्लेट्स टाकल्यानंतर कमी होत नाही। अगदी तुम्ही जर बरोबर घेतलं कापड तर प्लेट्स टाकल्यानंतर उंची कमी जास्त होऊ शकते। आता स्लीव्जचं पॅटर्न तयार आहे। त्यानंतर आपण इथे खाली त्याला छोटीशी गोटपट्टी बनवणार आहोत। त्यासाठी जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते मी कापड घेतलेलं आहे। हे ब्लाऊजचं कापड आहे आणि जे आपण प्लेट्स टाकण्यासाठी वापरलेलं आहे ते साडीच्या नेसत्या पदराकडून
मी थोडंसं कापड एक्स्ट्राचं घेतलेलं होतं कटिंगमध्ये आणि दोन्ही बाजूच्या स्लीव्ज त्यामध्ये बनवलेल्या आहेत. तर आता अंदाजे इथं तुम्हाला जेवढी गोटपट्टी बनवायची आहे त्याच्या डबल कापड घ्यायचं आहे. आता मी इथे अर्धा इंचच बनवणार आहे, तर मी इथे जवळजवळ 2-2.25 इंच पट्टी घेतलेली आहे, कारण फोल्डिंगमध्ये सुद्धा हे कापड जातं. तर डबल कापड घ्यायचं आहे. आधी तुम्ही या पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट या पद्धतीने आधी पट्टी ठेवा, त्यावरती स्लीव्ज ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्या किंवा अर्धा इंचाची तुम्ही घेऊ शकता. आता मला इथे अर्धा इंचापेक्षा थोडीशी जास्त ब्रॉड पट्टी बनवायची आहे. अगदी बारीक बनवायची असेल तर ती तुम्ही बनवू शकता किंवा इथं जर लेस वगैरे असेल तर तुम्ही लेससुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा छान लूक येईल. तर पहा, आता ही पट्टी जी आहे ही मी डबल फोल्ड करते आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घेते, म्हणजे ही अर्धा इंचाची बनेल. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की ही पट्टी जी आहे ती अर्धा इंचपेक्षा थोडीशी जास्त बनवली गेलेली आहे. आणि खरंच ही स्लीव्ज घातल्यानंतर खूपच छान दिसते. सध्या ह्या स्लीव्ज वापरतात आणि ही स्लीव्जचा ट्रेंड जुना जरी झालेला असला तरी अजूनही या स्लीव्ज खूप कस्टमर वापरतात आणि या दिसायलाही खरंच तितक्या छान दिसतात. तर आता तुम्हाला मी फिटिंगची शिलाई मारून दाखवते की घातल्यानंतर स्लीव्ज कशी दिसेल. तर आता ही जी आहे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेली होती, त्यावरती मी एक 5 नंबरची शिलाई मारून तुम्हाला स्लीव्ज दाखवते. तर पहा, आपली या पद्धतीने स्लीव्ज शिवून तयार होईल, म्हणजे जास्त पपही राहत नाही आणि स्लीव्ज दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही गोपीबाही स्लीव्जचं कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.